प्रत्येक व्यक्ती आपली संपत्ती आपल्या कुटुंबासाठी संरक्षित ठेवू पाहतो. आपला कुटुंब सदैव आनंदित राहावं, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा प्रत्येकाचा स्वप्न असतो आणि यासाठी प्रत्येक जण आयुष्यभर झटत असतो. एका सेकंदासाठी कल्पना करा की तुम्ही नाही आहात आणि तुमच्या पश्चात जर आपल्या कुटुंबात काही अडचणी आल्या आणि तुम्ही कमावलेली संपत्ती याचा वापर तुमच्या कुटुंबाला करता येत नसेल तर कसं वाटेल तुम्हाला? फार उद्विग्न होणार नाही का? जर तुमच्या वारसदाराला त्याची ओळख पटवावं लागेल, कोर्टाचं साक्ष द्यावं लागेल, प्रत्येकाकडनं ना हरकती प्रमाणपत्र घ्यावं लागेल, कोर्टात नुकसान भरपाई बॉन्ड सादर करावं लागेल, कोर्टात त्यांना रजिस्टर विल सादर करावं लागलं, कोर्ट प्रोबेट द्यावं लागलं आणि अशा बऱ्याच कायदेशीर बाबींना समोर जावं लागलं. आणि हे कशासाठी? तुम्ही कमावलेली, त्यांच्यासाठी कमावलेली संपत्तीचा वापर करण्यासाठी. वाईट वाटतो नाही का? हे कोणालाही सहन होणार नाही. मग प्रश्न असा पडतो की या सगळ्या त्रासांपासून कुटुंबाला कसं वाचवता येईल? मित्रांनो, चांगली बातमी आहे की एक सहज सोप्या काही प्रोसेस फॉलो करून ह्या सगळ्या कायदेशीर बाबींपासून तुमच्या कुटुंबांना तुम्ही संरक्षित करू शकता. काय करायचं आहे? सर्वप्रथम तुमच्या सगळ्या गुंतवणुकींमध्ये नॉमिनी रजिस्टर केलेल्या आहे की नाही हे चेक करा आणि एकापेक्षा जास्त नॉमिनीसुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता. केलेल्या नॉमिनीमध्ये तुम्ही सहज सोप्या रीतीने बदल पण करू शकता. नंतर सर्व गुंतवणुकींमध्ये तुमची वैयक्तिक माहिती योग्यरित्या अपडेटेड केलं आहे की नाही हे खात्री करा. तुमची डिटेल्स जसं की नावाचं स्पेलिंग, मोबाईल नंबर, ईमेल ID, पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ अशा बेसिक डिटेल्स करेक्टली अपडेट केलेलं आहे की नाही हे चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मृत्यूपत्र बनवून ठेवा आणि तो मृत्यूपत्र रजिस्टर्ड असेल तर फारच छान. या व्यतिरिक्त तुम्ही एक फायनान्शियल इमर्जन्सी किट तयार करा आणि त्याच्यात सगळी माहिती महत्त्वाच्या आर्थिक रिलेटेड अपडेट करा आणि ही इमर्जन्सी फायनान्शियल किट तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा. तुम्ही ज्या काही गुंतवणुकी करत आहात, आर्थिक व्यवहार या बाबतीत कुटुंबाशी मुक्तपणे संवाद साधा, त्यांना अद्ययावत करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, गुंतवणूक करणं ही पहिली पायरी आहे आणि शेवटची नाही. परंतु हे जे प्रोसेस सांगितलेलं आहे, नॉमिनेशन, बेसिक डिटेल्स चेक करणं, विल रजिस्टर करणं, यांनी निश्चितच तुमच्या कुटुंबाला फायदा होईल. मित्रांनो, जर का तुम्हाला फायनान्शियल इमर्जन्सी किटबद्दल माहिती जाणून घ्यायचं असेल, विल रजिस्ट्रेशन करायचं असेल, पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचं असेल आणि इतर अशा बाबतीत माहिती घ्यायची असेल तर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.